टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे आणि सूर्य आग ओकताना पाहायला मिळतो आहे। एकंदर जर विदर्भाची आपण परिस्थिती जर बघितली तर विदर्भामध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि सूर्यदेवतेचा प्रकोप आता पाहायला मिळतो आहे। अकोला शहराचा जर विचार केला तर अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं आहे, तर नागपूरचं तापमान सुद्धा 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे। विदर्भातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 पार केलेली आहे आणि एकंदर जर परिस्थिती बघितली तर मध्य भारत आणि उत्तर पश्चिम या भागात जे उष्णतेची लाट आहे त्याचा जो प्रभाव आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। हवामान विभागाने नागपूर विभागाने जे आहे ते 2 दिवसाच्या उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविलेला आहे आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर सकाळपासूनच नागपूरमध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे आणि प्रशासनाकडून सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या सुद्धा केल्या जात आहे। नागरिकांना घराच्या बाहेर पडताना प्रिकॉशन घेऊन घराच्या बाहेर पडावं अशा प्रकारच्या ज्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून दिल्या जाते आहे, डॉक्टरांकडून सुद्धा सूचना दिल्या जाते आहे। त्याचप्रमाणे महानगरपालिका सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना या उष्णतेच्या लाटेमध्ये नागरिकांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून राबवताना पाहायला मिळते। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।